देव स्थिर आहे. फक्त तो बघण्यासाठी आपल्याला साधना करायचा प्रयत्न करावा लागेल. जेव्हा कळतं की हाच तो देव आपल्या हृदयात स्थिर आहे की साधना समजा. कारण आपल्याला एकाग्र होऊन त्याचं भजन करायचंय, त्याला आपल्या हृदयात स्थिर करायचंय आणि त्याच्याशी एकरूप व्हायचंय. जसा तो हृदयात आहे तसा तो बाहेर आहे, पण आपल्याला देव बाहेर शोधायची सवय असते. आपण आपल्या हृदयात देव पाहायला तयार होत नाही. किंवा जेव्हा तुम्ही मंदिरात जाता तेव्हा हृदयातला देव मूर्तीत प्रकट होतो, तेव्हा आपण त्याला नमस्कार करू शकतो. नाहीतर आपल्याला नमस्कार करता येणं शक्य नाही. कारण देव हा निर्गुण आहे, संपूर्ण हा निर्गुण आहे. सगुण रूप वेदांनी दिलं, आपण दिलं. त्या सगुण रूपाशिवाय त्याच्याशी कॉन्टॅक्ट करणं शक्य नाही. सद्गुरु एका देहात असतो, तो त्या देहाला व्यापून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. तेव्हा एखाद्याला सद्गुरूची शक्ती कार्यरत करतो एखाद्याकडून, आणि मग ती शक्ती आपल्याला प्रत्येकाला आहे याची खात्री पटायला सद्गुरूची साथ लागते. आपल्यामध्ये तीच शक्ती आहे हे कळायला सद्गुरूची साथ लागते. सद्गुरू हे आपला चांगला दोस्त असतो, चांगला मित्र असतो, चांगला मार्गदर्शक असतो. कारण त्यांनी प्रवास केलेला असतो, त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्याने तुमच्या मनाचा ठाव घेतलेला असतो आणि तुम्हाला तुमच्यामध्ये शक्ती आहेच ती तो दाखवून देतो. सद्गुरूकडे काही शक्तीचं पोतं भरलेलं असं नाहीये, तर तो तुमच्यातली शक्ती जागृत करायला सहाय्यभूत होतो आणि तुम्हाला व्यापक करतो आणि तुम्हाला संपूर्णतः बदलायला तुम्ही तयार होता. जेव्हा सद्गुरूला शरण येता. भजन का करायचं, तर त्याला संपूर्ण शरणागती प्राप्त झाली की मन संपूर्णतः विनम्र होतं आणि त्याला फॉलो करायला, त्याच्या मागे जायला तयार होतं. कारण मनासारखं अतिउच्च कोटीचं काही नाही आणि मनासारखं अतिनीच कोटीचं काही नाही. कारण आपलंच मन आपल्याला फसवतं, आपलंच मन आपल्याला दिव्यत्व करतं. कारण मन हा परमेश्वर आहे, आपला मनच सद्गुरू आहे. कधी सात्विक असतं, कधी राजसिक असतं, कधी तामसिक असतं. तेच ते मन स्वर्गाच्या सुखापर्यंत नेतं, तेच ते मन नरकाच्या दरवाजापर्यंत नेऊन सोडतं. हेच ते मन. आणि हेच ते मन सद्गुरूशी शरण आलं की सरळ वागतं, बाकी कोणाशी सरळ वागत नाही. म्हणून सद्गुरूची गरज आहे. कारण जसं पाणी पाण्यात मिळतं, तसं ज्योतिषी एकरूप झाली की ती एक होते, तसं आपण सद्गुरूशी एकरूप झालो की एक होतो आणि मग आपल्या देहाकडे बघतो. मग आपल्या देहाची कर्म तपासतो, आपल्या देहाच्या सवयी तपासतो, मग स्वतःला सुधारायला बदलायला तयार होतो. ती साधना. आणि आपला असं वाटतं आपल्याला की आपण सुधारावं, काही नियम करावे तर देव बरोबर आहे. पण असं काही नसतं. मनाला नियम लावायचे असतात, शरीराला नियम लावायचे असतात. आत्मा हा नित्यमुक्त असतो. मन म्हणजे आत्मा आहे असं आपल्याला वाटत असतं, पण मन कधीही आत्मस्वरूप होत नसतं सद्गुरूच्या स्पर्शाशिवाय. मन हे आत्मस्वरूपच आहे, पण त्याची विस्मृती, मी अमुक नावाचा माणूस आहे, अशा धडपडीत आयुष्य जगणारी सर्वसामान्य माणसं गुरुच्या ठाई आलं की सगळं विलग होऊन जातं, सगळं विरळ होऊन जातं, सगळं वेगळ्या पद्धतीनं बदलून जातं. कारण मी आणि सद्गुरू हे द्वैत जोपर्यंत हृदयात आहे
वेगळेपणाचा, तोपर्यंत साधनेचा झगडा आहे. मी आणि सद्गुरु एकरूप झालो की साधना संपली, ही साधनेचा सोपस्कार राहतो. आपल्याला प्रत्येकाला एकरूपतेसाठी, आत्मस्वरूपासाठी सद्गुरूच्या स्वरूपात मिसळून जायचंय. मग ती साधना काही असो, तुम्ही जप करा, तप करा, ध्यान करा, वाचन करा, अभ्यास करा, चिंतन करा. जर का मन त्याच्याशी एकरूप नाही झालं, ते दररोज होतं, पण आपल्याकडे वेळ नाही. आपल्याकडे वेळ नाही देवासाठी. आपण ठराविक मिनिटं देतो, तास द्यावे लागतात. संताने अखंड आयुष्य ओतले तेव्हा ते दिव्यपदाला गेले. पण आपला संसारच संपत नाही. मनातला संसार, कल्पनेचा संसार, संकल्पाचा संस्कार, विकल्पाचा संस्कार, हा मनाचा संस्कार संपतच नाही. बुद्धीचा संस्कार, मी माझेपणाचा अहंकार, तो माझ्या भोवतीच मी फिरत राहतो. मी स्वतःला शोधत राहतो, पण मी स्वतःला कधी गवसतच नाही. कारण मी गुरुचरणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी मला मिळत नाही. 100 गुरूंच्या पायी डोके ठेवतो, 100 मंदिरं पालथी घालतो, पण तो मला मिळत नाही. कारण मी गुरुशी एकनिष्ठ झालो की तत्क्षण तो मला प्राप्त होईल. दुसरी कुठेही जायला नको, कुठलीही साधना करायला नको, कुठल्याही पंथात जायला नको, कुठल्याही विक्षिप्तपणाच्या साधना करायला नको, कुठलेही नियम बांधायला नको. हा इतका सोपा आहे. पण आम्हाला सोप्यामध्ये कितपत खरापणा वाटतो माहित नाही. भरपूर माळा घातल्या, भरपूर काही डामाडोल केला की आम्हाला तो मोठा वाटतो. पण सगळे जे मोठ्या मोठ्या नावाचे गुरु असतात ते तुम्ही तपासून पहा. कारण तुम्हीच तुमचे गुरु असता हे कळतच नाही. अरे तूच तुझा गुरु आहेस, तूच तुला व्यापक करायचेस, तूच तुला आतल्या कोशात न्यायचेस, तूच तुझे दोष टाकायचेस, तूच त्याला व्यापक अवस्थेत नाही. अगदी संत पदाला पोचलात तरी सत्व रजतम सोडत नाही. संत विवेक करतो की नाही, हे सात्विक आहे ठीक आहे, हे राजसिक आहे मला नको, हे तामसिक आहे हे मी घेणार नाही. विचार. संतांना राग येत नाही का? येतो, पण ते विवेकाने थांबतात. तुम्हाला राग येतात, तुम्ही व्यक्त करता. संतांना आनंदाने काही गोष्टी स्वीकाराव्याशा वाटत नाहीत का? वाटतात, पण ते मर्यादेने थांबतात. नको मला एवढंच हवं, कारण मला चुकीच्या सवयी पटकन लागतात. हा जो देह देवाने दिलाय ना, हा केवळ आत्मसाधनेसाठी आहे. बाकी त्याचा काही उद्देश नाही. कारण मनुष्य देहाचं कर्तव्यच आहे की आत्मसाधना करून परमेश्वर स्वरूपात जावं. पण तो काळानुरूप तो भाग संपून गेला. घरी संस्कार होतच नाही आत्मसाधनेचा, शाळा तर दूरच राहिल्या. आत्मसाधना कुठेही शिकवली जात नाही. आत्मसाधना कर. एखादा घरातला मुलगा आत्मसाधना करत असेल तर संपूर्ण कुटुंब त्याला अपोज करत. हे काय वेडेचाळे लावलेस, त्याला नको. कारण समाजाला आत्मसाधनेचं महत्वच नाही माहिती. समाजाला भरपूर पैसे मिळवणारा मुलगा हवाय, मोठा झालेला अमेरिकेत गेलेला मुलगा हवाय. ह्या पलीकडे समाजाला काही नको. भरपूर पैसा आण बाळा, आई म्हणते जा अमेरिकेत आणि सुखी राहा. सुख असं मिळतच नाही ना. सुख ही एक कल्पना आहे, दुःख ही एक कल्पना आहे, स्वप्न ही एक कल्पना आहे. ते जग संपवून टाकायचं. स्वप्नच बघायची नाही, कल्पना करायच्या नाही, भीती ठेवायची नाही. अशा स्वतःला सवयी लावा. जेव्हा गुरुचरणी याल, अजून आला नाही, गुरुचरणी आला तक्षण उद्धार होईल. पण तसं कोणी तयारच नाही सर्वस्व लुटायला.
स्वतःच्या साधनेला मर्यादा घालून देतात. साधना एखाद्या ठिकाणी बसून करायला शिकवलंच नाहीये. तू आहेस तिथे साधना सुरू आहे. तू आहेस ते सद्गुरूला समर्पित कर. बघ कशी जात होईल. तुला वेगळं काही करायला नको. तू नोकरी करतो, सद्गुरूला समर्पण प्रामाणिकपणे कर. ती नोकरी साधना सद्गुरू समर्पित आहे. तुला जे मानधन मिळतं ते सद्गुरूला समर्पित कर. तुला आवश्यक तेवढा वापर, उधळून टाकू नकोस. ती साधना. तुला ज्या गोष्टी भरपूर मिळत आहेत त्यातल्या थोडे दुसऱ्याला दे, ज्याला गरज आहे. ती साधना. शोधायला जाऊ नकोस. तुझ्याकडे आला कोणी तिथे. उगाच अन्नदान करायची धावाधाव करू नका पुण्य मिळवायला. जर तुझ्याकडे आहे त्यातलं थोडस ज्याला गरज आहे त्याला दे. पुण्य मिळवायला अन्नदान करू नका. पुण्य मिळवायला भजन करू नका. भजने आपोआप झालं पाहिजे आतून. कारण तूच तुझा देव आहेस हे कुठे कळतं. अरे अरे ज्ञाना झाला सिपावर, तुझं ज्ञान कळ आले. अरे तूच तुझा देव आहेस हे जेव्हा कळलं ती साधना संपली ना. हे कळेपर्यंत तुम्हाला आत्मकोशात जायचं, चिंतनात जायचं, स्वतःच्या दोषात जायचं, मनाच्या दोषात जायचं. कारण मनामध्ये खूप दोष आहेत, खूप दोष आहेत, खूप दोष आहेत. काढता काढता पुरे वाटत. राग, लोभ, मत्सर हे काढता काढता पुरे वाट होते. होतच नाही, संपतच नाही, संपतच नाही. आणि कुठे कुठे जुने दडून ठेवलेले राग, संताप, द्वेष असे बसून राहिलेत. हव्यास, इच्छा असे दडून बसलेत. ते काढताच येत नाही. ते काढत नाही तोपर्यंत मन निर्मळ होत नाही. ते काढा. म्हणजे आपल्यालाच आपला सद्गुरू स्वच्छपणे प्रकाशितपणे आपल्या हृदयात प्राप्त होतो. आपणच आपल्याला शोधायला तळमळायचंय, धडपडायचंय. सकाळी 3ला उठवू नका की रात्री 12ला जागू नका. आहात त्या परिस्थितीत साधना करा. असले विक्षिप्त चाळे करू नका. प्रेममय अवस्थेत सद्गुरूचे चरण आठवा. काही सेकंद एवढीच साधना पुरेशी आहे. भरपूर जप करत बसा. जपाचा नियम का दिलाय की मनाला सवय लागावी. कारण मन विचार करायचं थांबतच नाही. बघा किती लोकांना रात्र झोपच येत नाही. असे कितीतरी लोक, 90% लोक असतील रात्र झोपच येत नाही. का तर विचार मनावर आक्रमण करतात आणि झोपेची वाट लागते आणि आरोग्याची वाट लागते. विचारहीन मन गुरुचरणी निर्माण होत की देवा तू काळजी घे. जोपर्यंत तू आणि मी हा भेद आहे तोपर्यंत निर्भय झालात की फक्त विचरण करायचं असतं. इतकं सुंदर. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात एसी आहे, प्रत्येकाच्या घरात मस्किटो नेट आहे. का? शांत झोप लागावी. सगळी सुख आहेत घरामध्ये. पण मनामध्ये तर तसं काही बंधन टाकलंच नाही. मनामध्ये चुकीचे विचार येण्याची नेट लावलीच नाही ना. मनामध्ये निवांत होण्याचा एसी लावलाच नाही ना. बाहेरच्या शरीराला किती थंड करा, आतमध्ये तर आगच आहे. म्हणून आधी आतमध्ये शांत व्हा. सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या. सगळं मन शांत. जो जे वांछिल ते तुला हो. का? तू आधी शांत हो, तृप्त हो. सगळ्या गोष्टी तुला प्राप्त झालेल्या आहेत आणि होतील. खोटी स्वप्न न बघता शांत हो, निवांत हो. आता तू स्वतःच्या मनाला विचार, तू कुठे आहेस. तुझी सगळी दुःख जाळून टाक. कारण ती तुझं प्रारब्ध आहे. तू निर्माण केलेली प्रारब्ध मी नाही मोडणार. तू तुझ्या हाताने उडी मारलीस खड्ड्यात तर तुलाच बाहेर यायचंय. तू चुकीचे निर्णय घेतलेस आयुष्यात तर मी नाही मदत करू शकणार. मायेच्या वलयात निर्णय घेतले की देव सहाय्य कर.
निर्णय घेताना मायेचं वलय काढून टाक आणि निर्णय घे, म्हणजे फसणार नाहीस आणि दुःखी होणार नाहीस. निर्णय घेताना अहंकार आडवा आणू नकोस. मी कोणीतरी मोठा आहे असा विचार करून जर निर्णय घेतला किंवा लोकांना दाखवायचे म्हणून तुम्ही एखादे पैसे लुटवले तर ते तुम्हाला त्रास. तुला 2 वेळ पोटाची अन्न मिळण्याची जबाबदारी माझी, पण तुला विमानातच बसायचं तर माझी जबाबदारी नाही. कळलं का? तुला जर चुकीच्या गोष्टींनी स्वतःला अहंकार, मग मी माझं प्रारब्ध निर्माण करतो, मीच माझं प्रारब्ध निर्माण करतो आणि मीच माझ्या प्रारब्धाला दोष. अरे देवा असं कसं झालं, असं का झालं? अरे तुझ्या प्रारब्धाला तूच कारणीभूत झालास. तूच खोटी स्वप्न निर्माण केलीस, तूच चुकीची स्वप्न निर्माण केलीस आणि तूच त्यात हरवून बसलास. आणि आता तू दैवाला दोष देतोस, कारण तुझा निर्णय घेतलास तेव्हा तुझ्या हृदयात बाबा होते का? तेव्हा तू बाबांची परमिशन घेतलीस का? तेव्हा तुला सद्गुरू नाही का आठवला? निर्णय घेताना चुकलात, आयुष्यभर रडत राहा. आणि मग साधना कुठली? हा जीव मग ती फेडता फेडता मरेपर्यंत फेडत बसा. प्राण जाई पण पुन्हा पुढचा जन्म या आणि फेडायला बसा. मग त्याचं चांगलंय मग त्याचा द्वेष करा, ह्याचं चांगलंय ह्याचा द्वेष. माझं चांगलं का होत नाही? कारण मी चुकीचे निर्णय घेतले होते, हे मी कोणाला सांगू शकत नाही. मी चुकीची स्वप्न बघितली, मी माझा मोठेपणा, अहंकार मरत नाही. माझा मीपणा, मी स्वतःला विसरायला तयार नाही. अमुक नावाचा माणूस मी आहे. व्हॉट्सअप उघडा, कसं दाखवतात, पटापट टाकतात, हे मला वाटतं, हे मला वाटतंय. डोकं फिरलेली माणसं त्या मोबाईल मध्ये अडकतात. माझे विचार असे, माझे ते विचार तसे. अरे तू काय आहेस? हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. पेपर उघडा, न्यूज बघा, हे असं चुकलं की त्याचं चुकलं. अरे तू कुठे आहे? स्वतःला शोध, गुरुचरणी स्वतःला वाहा. तूच ती ज्योत आहे पहा, सगळ्या संसाराला टाकून दे. आत्ताच्या आत्ता सगळे दरवाजे बंद कर मनाचे. तुझ्या सुखदुःखांना विसर, तुझ्या प्रारब्धाला विसर, नाहीतर आत्मशांती या जन्मी नाही. या जन्मी दिव्यत्वात जाणं नाहीच नाही. आता तुला करायचंय पण ते. म्हणून सुंदरस भजन कर, गोड गा, हृदयानं गा आणि देवाला खाली आण. कारण देव हा नित्य आहे, तुझ्या अवतीभोवती भरून राहिलाय. तू डोळे उघड आणि त्याला बघ. तू तुझ्यातला मीपणा मारून टाकत नाहीस, तुझं नाव गाव अस्तित्व संपवतच नाहीस, तोपर्यंत साधना खोटी. सोपच कर. जप केला, लक्ष तिकडे. वाचन केलं, वाचताय, शब्द इकडे, मन तिकडे, उपयोग नाही. कितीतरी लोक साधना आयुष्यभर केले, दगड काहीच प्राप्ती नाही. 100 लोकांचे व्हिडिओ आणि युट्यूब चॅनल बघू नका. अध्यात्माचे मातीत झालं. स्वतःच्या कोशात जा. आतून देव बोलला पाहिजे. आतून देव प्रकटला पाहिजे. सत्संग म्हणजे सद्गुरूचा संग. फालतू व्हिडिओ क्लिप म्हणजे सत्संग नाही. हिंदू धर्म म्हणजे हे करा ते करा ते का. माणूस मॅड होतो त्या हिंदू धर्म. नको तो धर्म. इतक्या मूर्खासारखा तो हिंदू धर्माची वाट लावून टाकली सगळ्या ज्योतिषांनी. आज हे करा, उद्या ते करा, आज निर्जला एकादशी. वेडे लोक, सगळे वेडे लोक. आणि आम्ही त्या वेड्यांना फॉलो करतो. अरे आज असं केलं, अरे आज एकादशी, आज चपाती खाल्ली पाहिजे, आज अन्न नाही घेतलं, अरे मी घेतलं अन्न, आता काय झालं? काहीच झालं नाही रे. तू तुझ्या हृदयात दररोज एकादशी कर, त्याचे पाय धर, निर्वैर हो, निर्भय हो, निर्विकार हो. कारण हा तुम्ही
आता जसे बसले आहात तसे बसले आहात. टाळूवर लक्ष करा, लक्ष केंद्रित करा आणि तुमचा प्राण वर खेचा. आणि ज्या क्षणी तुम्ही प्राण वर खेचाल ना, त्या क्षणी देह निश्चेष्ट पडतो, जमिनीवर नाही, निवांत. आणि स्वतःला वरून खाली पहा, कारण तुमचा देह एक भ्रम आहे. जेवढं दृष्टीला दिसतं तेवढं सगळं भ्रम. जेवढं हवं असं वाटतं सगळं भ्रम. मग तुमचा देह सुद्धा भ्रम आहे. फक्त तुम्हाला साधनेसाठी मिळालेली एक दिव्य असं ही काया आहे. ती नीट ठेवा. ते शरीराला नीट अन्न द्या, त्या शरीराला नीट पाणी द्या, शरीराला नीट व्यायाम द्या, शरीराला शांत करा. ह्या प्रॅक्टिसेस करा. सुंदर दिसावे म्हणून व्यायाम करू नका. शरीराला रोग जडू नये म्हणून व्यायाम करा. मनाला रोग जडू नये म्हणून जप करा. कारण मन पटकन रोगी होतं आणि कोणालाही फॉलो करतो. मनासारखं घाणेरडं नाही, पटकन कुठे वाहून जाईल असं. आणि मनासारखं सुंदर नाही, एकदा का गुरुठाई जमलं की मरेपर्यंत ते सुटत नाही. प्रत्येकाने काहीतरी निश्चय करा स्वतःच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, तुमच्या कुळाच्या कल्याणासाठी. एक माणूस दिव्य झाला, अखंड कुळ उद्धरत असं भागवत म्हणतात. तुम्ही सगळे दिव्य आहात असं कोणी सांगत नाही. सगळे म्हणतात हा जप करा, तो शंकर करा, विष्णू करा, कृष्ण करा, विठ्ठल करा, पांडुरंग करा, दत्त करा. अरे तू तुझीच पूजा कर, तूच सगळं आहेस. शिवलिंग म्हणजे तू आहेस. लक्षात घ्या. तुम्हालाच अभिषेक करता. तुमच्यातलं दैवी तत्व जागृत होऊ दे. तुमच्यातलं व्यापकत्व जागृत होऊ दे. सहज स्पायनल मधून मज्जारज्जूतून दिव्यत्व जातं आणि टाळूवर निवांत होतं. तशी प्रॅक्टिस कर. छोटीशी 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 कर. दररोज सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्या नादात राहा. त्याच्या नादात राहिलात की सगळ्या वासना कधी गळून जातात. कारण देहच संपला ना. इच्छा कधी मरतात कळत नाही. मी दिव्य शक्तिमान आहे, तुम्ही सुद्धा त्याच्या 10 पटीने आहात. तुम्हाला स्वतःला व्यापकतेच्या शिखरावर न्यायचं, हे तुमचं काम आहे. सद्गुरु हा पुन्हा पुन्हा देह धारण करतो आणि प्रकट होतो आणि तुम्हाला उन्नत करण्याची शपथ बांधतो. नाही चला, तुमच्यासारखी गुणवान माणसं कुठे जगात मिळत नाही, मला तुम्ही या. तुम्ही सहज दिव्य होणार आहात खात्रीने. नको 100 उंबरे झुलवू, नको 100 संतांच्या मागे जाऊ. तुझा गुरु हाच तुझा संत आहे, हाच तुझा परमेश्वर आहे, हाच तुझी सगळी माऊली वगैरे सगळे तीच आहे. सगळं तुलाच बघायचंय, सगळं तुलाच करायचंय, तुलाच व्यापक व्हायचंय, तुलाच जाग व्हायचंय आणि तुलाच सगळं करून घ्यायचंय. नित्य जागृत राहतो संत. संत कधीच कंटाळत नाही, संत कधीच रागवत नाही, संत कधी चिडत नाही, संत कधी आस ठेवत नाही, कसलीही आशा ठेवत नाही. आशा ठेवलं की मेला. संत कसली आशा ठेवत नाही, वस्त्रांचं भान ठेवत नाही, शरीराच्या डौलदारपणेचं भान ठेवत नाही, सौंदर्याचं भान ठेवत नाही. मातीत तसाच लडबड. आतलं मन आहे असं व्हायचंय. समाजापुढे नीट नेटके राहा, पण आतमध्ये दिव्यत्वात राहा. कुठलीही साधना मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही देव व्हा हा प्रयत्न करा. तुम्ही ठरवा साधना तुम्हाला काय करायची आहे. साधना ही कर ती कर, हा जप असलं बाबांनी मला नाही शिकवलं. कारण तोच माझ्या हृदयातून प्रकट होतो आणि बोलतो. माझे ते कर्तृत्वही नाही.
त्याचं कर्तृत्व आहे. स्वतःला दिव्यत्वात पहा. बाह्यरूप आरशात पाहिलं की विक्षिप्त दिसतं, पण आरशात बघूच नका, बाह्यरूप खोट आहे. अंतरूपात बघा, अंतरंगात बघा. एक सुंदर शिवालय आहे, सुंदर कृष्ण मंदिर आहे, सुंदर पांडुरंग अवस्था आहे. ही अवस्था तुमची आहे, ही तुम्ही आहात. देवी तुम्ही आहात, कृष्ण तुम्ही आहात, महादेव तुम्ही आहात. स्वतःच्या वरचं ते कवच टर्फल काढून टाका. किती सुंदर आहात बघा तुम्ही. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल. सहज दोष जळून जातील. असतात दोष, कोणात नसतात दोष, असतात पण ते हळूहळू निर्वेळ निघून जातात. कसली खंत करू नका, कसली चिंता करू नका, कसली खोटी स्वप्न बघू नका. मध्यावर लक्ष केंद्रित करा. मध्यावर लक्ष केंद्रित करा. बाकी शरीर संपलं, आता हृदयावर लक्ष केंद्रित करा. इथेच ते सद्गुरूचं स्थान आहे, इथेच ते पांडुरंगाचं स्थान आहे, इथेच साई कृष्णाचं स्थान आहे, इथे शिर्डी स्वरूपाचं स्थान आहे. हे हा एवढाच देव आहे हो, ह्याच्या पलीकडे देव नाही आहे. आणि तुम्हीच ते आहात. तूच देव आहेस रे. निवांत हो. सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुझ्या. सगळ्या मनाची किलमिश जळून जाते इथे त्याला ठेवलास की. शांत होशील इथे त्याला ठेवलास की. सगळ्या यातना संपतील, मानसिक रोग संपतील, शारीरिक रोग कव्हरअप होतील आणि सतत आनंदमय अवस्थेत राहशील. ही फुकट दिलेलं आहे देवानी, पण आम्हाला विकतच्या गोष्टी आवडतात. फुकट दिलेलं आहे दान. एवढं सुंदर शरीर, एवढं सुंदर मन, फुकट दिलेलं दान आहे, ते वापर ना. कशाला विकतचे नारळ आणि हार आणतोस? नको. तुझ्या आतल्या हृदयाला काहीच लागत नाही. देवस्थानाला गेलात त्याला नमस्कार करा, कारण तिकडे शक्ती वास करते. ती तुम्हाला संपूर्ण ताकद देते, पण ती ताकद आपल्यामध्ये घेऊन गर्व होतो. आम्हीच कोणते भक्त, आम्हीच कोणते साधक, असं सेवकाला गर्व चढतो, मद चढतो आणि मग तो निघून जातो. आपल्या गुरुपेक्षा आपण मोठे आहोत असं समजतो. महामूर्खांचं तसं असतं. या साधनेत मोठा मद लपलेला आहे की आम्ही जुने साधक, आम्ही खूप मोठे साधक, आम्ही डायरेक्ट देवाशी कॉन्टॅक्ट करतो. छोट्या छोट्या गुरूंना ते स्वीकारत नाही, ऐकत पण नाही. लक्ष द्या. मी दिव्य आहे, तुम्ही दिव्य आहात. आपल्या प्रत्येकामध्ये सद्गुरूची दिव्य शक्ती आहे, महादेवाची आहे, आई भवानीची शक्ती आहे, साई कृष्णाची शक्ती आहे, पांडुरंगाची शक्ती. तीच ती देव आहे आणि तीच टिकून राहण्यासाठी स्वतःवर संस्कार करा. तीच शक्ती वाढवा, तीच शक्तीचं व्यापीकरण करा. ती व्यापक होऊ द्या आणि संपूर्ण शरीर हे एक मंदिर होऊ द्या. खोटे भाव दाखवू नका, खोट्या कल्पना करू नका, खोटी दानं करू नका, खोट्या साधनेच्या अवडंबर माजवू नका.
हे उपास ते उपास अशी नाटकं करू नका. करा करा, उपवास करा, सद्गुरूचा सहवास करा, सत्संग करा. जो निर्गुण माणूस आहे, जो पवित्र आहे, त्याचा सहवास करा. अर्धवट साधकांचा सहवास नका करू, ते तुम्हाला कन्फ्यूज करतील. कन्फ्यूज. परिपूर्ण पुरुषाशी संबंध करा, स्त्रीशी संबंध करा आणि स्वतःला परिपूर्ण करा. बळीयाचा अंगसंग झाला, ताकदवर शक्तीशी एकरूप झालो. निवांत व्हा, शांत व्हा, काहीही वाईट होत नाही. दिव्य व्हा. स्वतःला पवित्र आहात त्याची खात्री करा. पवित्र आहात तुम्ही, पण गर्व नका करू, दुसऱ्याला कमी नका लेखू, दुसऱ्याला कमीपणा देऊ नका, जातपात पाळू नका, पंथभेद मानू नका. फक्त सद्गुरुमय विश्व याची जाणीव घ्या. प्रत्येकाला सहाय्य करा. नित्य आनंदात राहा. ही आनंदमय अवस्था हाच ब्रह्म आहे, हाच आत्मानंद आहे. पलीकडे दुसरं नाही काही. तुम्ही स्मरण करा, देव प्रकटला नाही तर नाम नाही. तिथे प्रकटला पाहिजे, तिथे प्रकटला पाहिजे. एवढी क्षमता तुमच्यात आहे. स्वप्न बघता तेव्हा नाही का तशा प्रतिकृती प्रकट करता आणि स्वप्न बघता तसा देव. स्वप्न बंद केलीत की देव प्रकट होतो. स्वप्न बघूच नका, खोटी, घाणेरडी, चुकीची. त्या कल्पना करूच नका. शरीराच्या इंद्रियांना वाईट सवयी असतील तर त्या मोडून काढा. इंद्रियांना वाईट सवयी असतात. पंचेंद्रिय पटकन एखाद्याच्या ह्याच्यात कायात वाहून जातात. पंचेंद्रिय चुका करायला उद्युक्त, थांबवा चुका. त्यांना सांगा, अरे चुका नाही करायच्या, तुला बाबांकडे जायचंय ना. त्याला समजवा. काही वेळेला धाक दाखवा. बाबांना काय तोंड दाखवशील चुका केल्यास तर, असं समजवा त्या मनाला. त्या इंद्रियांना सांगा, कारण इंद्रियांची सवय असते चुकीच्या गोष्टी पाहण्याची, ऐकण्याची. त्यांना काय ऐकू. सगळे दरवाजे बंद नाही केले तर आतला दिव्य स्वर्गाचा दरवाजा उघडणारच नाही. प्रयत्न करा. अवधू निवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. निवांतराही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होऊन शांततेवत राहिले, शांततेवत राहिले. मनाचे उन्मान होऊन गेले, मी पण सारे मावले, मी पण सारे मावले. मनाचे उन्मान होऊन गेले, मी पण सारे मावले, मी पण सारे मावले. बरसत राही अमृतातून, बरसत राही अमृतातून, जीवन हे धन्य झाले, जीवन हे धन्य झाले. साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने हो
प्रचितीने बोले. साधक सिद्ध साधू जनाना प्रचितीने बोले. प्रचितीने बोले. अखंड सावध राहुनी माधव. अखंड सावध राहुनी माधव. ब्रह्मानंदे डोले. ब्रह्मानंदे डोले. निवांत राही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले. तैसे मानस झाले. गुरु कृपेने निर्मळ होऊनी शांततेवत राहिले. शांततेवत राहिले. गुरुवर प्रेम नाही केलं तर साधना शून्य आहे. ज्याला गुरुवर प्रेम करता येत नाही तो साधना करूच शकत नाही. म्हणजे बघा स्थितप्रज्ञ भाव कसा ठेवायचा आपण बाकी सगळ्या गोष्टींना. म्हणजे गुरुवर प्रेम केलंच की होईल सगळं. तुझ्या गुरुवर प्रेम कर की सगळे भाव आपोआप निघून जातील. कारण अत्यंत सोपी साधना मी करून देतो तुम्हाला. नसती भलती सलती मोठी मोठी पुस्तकं वाचून कन्फ्यूज होऊ नको. स्थितप्रज्ञ वगैरे काय दगड आहे सगळं. सगळी माती आहे. एक प्रेम भाव शुद्ध शुद्ध शुद्ध. एवढं तर करायला काय होतं तुम्हाला. फेकून द्या सगळी ग्रंथ. कळत नाहीत ते वाचू नका. माझ्याकडून प्रेम शिका. अजून कोणाला काय विचारायचं प्रेमानं विचारा. स्वतःला कन्फ्यूज करू नका साधने. स्वतःला रिलीफ द्या. रिलीफ. निवांत व्हा. निवांत शांत. आळस नाही. निवांत म्हणजे आपलं झोपला आळस पडून. दॅट्स नॉट राईट. नीट अर्थ करा. नीट अर्थ लावा माझ्या शब्दांचे. बा म्हणाले निवांत म्हणून झोपून राहिला असं नाही. रिटायर माणसानी जागे व्हा. प्लीज अर्थ नीट समजून घ्या. अजून कोणाला काय विचारायचं आहे. आणि अजून एक असं ना बोल बोल. आपला अहंकार आपला अगदी किती ज्ञान झालं तरी जात नसतो ना. तरी म्हणजे देवाप्रती जर का तो द्वैत भावच असा असतो की गुरुप्रती असलेला की आपल्याला तो अहंकार आपल्याला काबूत ठेवायला मदत करतो. कारण आपण तिथे नम्र होतो. जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला काही गोष्टींचं ज्ञान झालं आहे कळलं आहे तरी पण देवाप्रती सद्गुरूप्रती आपला जेव्हा भाव आपण नम्र राहतो तिथे त्यासाठी द्वैत असणं गरजेचं असतं. म्हणजे आपण अहंकारात जात नाही. म्हणजे असं तुम्ही एक्झाम्पल देता ना मी रावणाचं किंवा असं की त्याला ज्ञान पण झालेलं असतं पण तो अहंकारामुळे तो नम्रपणा विसरतो किंवा तसं तो त्या गुरुपरी तो स्वतःलाच गुरु समजायला लागतो. असं म्हणजे प्रश्न काय आहे मॅडम. म्हणजे असं बाबा की आता तुम्ही मागे एकदा असं रावणाचं एक्झाम्पल पण दिलं होतात ना की त्याला ज्ञान झालं होतं. तो अहंकारी असल्यामुळे किंवा त्याचा तो अहंकार गळून न पडल्यामुळे तो स्वतःलाच देव समजायला लागल्यामुळे तो परत खाली आला. तर तुमचं म्हणजे जरी तुम्हाला आत्मज्ञान झालं किंवा किती तुम्ही नाही रावण हा आहे ना संपूर्णतः वाईट शक्तींना जागृत करणारा प्राणी आहे. रावणाने नेगेटिव्ह शक्ती वाढवली. आपल्याकडे नेगेटिव्ह शक्ती करणी करणं असली शक्तीची कामं करणारे ते रावणाचं युग होतं. त्याच्यामुळे त्यांनी चुकीच्या शक्तींची वाढ केली होती. त्यामुळे त्याला आणि त्याने देवाला सगळ्या बंधनात टाकलं होतं आणि स्वतःला त्याला सगळं राज्य हा रावण हा अत्यंत मोठा अहंकार आहे. रावण हा सर्वसामान्य माणसांच्या पंक्तीत न बसणारा शुद्ध ब्राह्मण आहे. त्याच्यामुळे
रावण हा एक प्रकार निराळा आहे, कारण त्याने जे विश्व निर्माण केलं लंकेत ते कैलासाचं होतं. त्याला सगळं स्वतःच्या तावडीत घ्यायचं, पण ते शक्य नव्हतं. पण आपल्याला काय असतं, आपल्यामध्ये पण तो अहंकार सत्व रजतम आपल्यात पण आहेत. एखाद्याला मी जवळ केलं, एखाद्याशी दोन गोष्ट गोड बोललो म्हणजे सद्गुरू, तर लगेच त्याला गर्व येतो. तसं न व्हावं. किंवा एखाद्याशी मी म्हणतो दुसऱ्याला त्याच्याविषयी असूया वाटते, असं न व्हावं. साधनेत असं खूप असतं. साधक एकमेकांचा भयंकर द्वेष करतात. एखाद्याला चांगलं मिळालं, एखाद्याशी चांगलं बोलणं म्हणून मला सावध राहावं लागतं. मी काही गुरु नाही, बाबांच्या कृपेनं मी इथे बसतो, बाबांची दिव्य शक्ती मी कार्यरत करतो. माझं स्वतःचं काही नाही, कारण जो माझा देव होता तो दिव्य होता. देहात असताना त्यानेच ते सगळी शक्ती आपल्याकडे सोडून गेला. त्या शक्तीचा थोडा थोडा वापर करून मी तुम्हाला गाईड करतो. जेव्हा तुम्हाला त्या शक्तीचा अनुभव येईल तेव्हा तुम्हाला ती सहज समाधीचा अर्थ कळेल आणि तुम्ही प्रत्येक जण दिव्य व्हाल याची गॅरंटी आहे. कारण त्याने शक्तीच एवढी सोडली, एवढा प्रचंड शक्तीचा सूर्य आहे तो, त्याच्यामुळे आपल्याला ते कार्य करायचं आहे. इकडची मंदिरं बांधण्यापेक्षा तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात देव प्रकटणं आणि प्रत्येक जण दिव्य होणं हा संकल्प आहे बाबांचा. हा दिव्य संकल्प आहे की प्रत्येक जण दिव्य होणं आणि ते खात्रीने होणार. कारण तुमच्या ह्या इकडे येता, देवाची वाट पाहता, देवावर प्रेम करता, या साधनेच्या सगळ्या पायऱ्या आहेत. हळूहळू सगळं दिव्यत्वात होईल. तुम्ही जेव्हा घरी समाधीत बसाल, ध्यानात बसाल, तेव्हा तुम्हाला कळेल की आपण काय प्राप्त केलं आणि तुम्ही खरंच सगळ्यांनी काही प्राप्त केलं. म्हणजे अकाल म्हणजे कधी सर्वसामान्यांना शक्य नाही, ते तुम्हाला सगळ्यांना प्राप्त झालं. कल्पना म्हणून मी म्हणत नाही, हे सत्य. तुम्ही सहज देवाशी लिंक करू शकता. तुम्ही सहज काहीही तुम्ही सहज देवाशी लिंक करू शकता. तुम्ही सहज देवाशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही सहज स्वतःच्या दुःखांवर मलम कोण लावतं? आपणच. तुम्हाला काहीतरी तुमच्याकडून चूक झाली, तुम्ही स्वतःला करेक्ट करता की नाही? थांबून अरे हे माझं चुकलं, हे माझं चुकलं, हे माझं चुकलं. हा मलम आपणच लावण्याची क्षमता आपल्यात आहे आणि हे सगळं तुम्ही सहज करता. कारण तुम्ही आत्मबोध नाही केला तर तुम्हाला स्वतःला उभं राहता येणार नाही. जेव्हा तुम्ही साधना करता ती गोष्ट निराळी, गुरुकडे जाता ती गोष्ट निराळी आणि आत्मबोध करता ती गोष्ट निराळी. तुम्ही स्वतःला शिकवायचं. इथे कितीही ऐकलं तरी स्वतःला आत्मबोध करायला दिव्य शक्ती लागते. ती शक्तीने कार्य करायचं. वाचन कराल, अभ्यास कराल, तेव्हा ती दिव्य शक्ती तिथे कुठे जाणवते का ते बघायचं. मंदिरात जाल, देवस्थानात जाल, तिकडे आपले बाबा आहेत काय पाहायला आलं पाहिजे. ती शक्ती आहे. सगळ्यालाच मी बाबा म्हणतो, कालिक म्हणा, भगवान म्हणा, दत्त महाराज, सगळ्यालाच मी सद्गुरू म्हणतो. कारण सद्गुरू जेव्हा तुमच्यावर प्रसन्न होतो तेव्हा प्रत्येक देव प्रसन्न होतो. प्रत्येक देव त्या मूर्तीत, गणपती म्हणा, भवानी म्हणा, सूर्य म्हणा, विष्णू म्हणा, महादेव म्हणा, तोच देव तुम्ही जेव्हा पंचायताची पूजा करता ना, तो सद्गुरू तिथे प्रकट झालेला आहे. अनुभवा, डोळे उघडून पहा. तुम्ही जेव्हा फूल वाहता तेव्हा त्या पायातनं स्पार्कल्स निघतात. अनुभवा. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी मंदिरात फूल ठेवता तेव्हा तिथे प्रकट झालेलं दिसतं का नाही बघा डोळे उघडून. दिसलं पाहिजे, नाही दिसलं तर दगड आहात. दिसला पाहिजे, देव दिसला पाहिजे, दिसलाच पाहिजे. नाही दिसला तर जीव द्या. कडक का बोलतो? कारण आयुष्यभर साधना करून त्या चरणकमलाची जादू नाही कळली तर काय उपयोग नाही. कळलाच. प्रत्येकाने जेव्हा पूजा कराल उद्या तेव्हा ते ज्या देवाला फूल वाहाल तो प्रकट होतोय का बघा डोळे उघडून. तुमच्या घरातला बघा जादू होते आणि मग तुमचं कार्य होतं. मग तुम्ही शांत होता.
मग तुम्ही दिव्याची जाणीव होते. कारण तुमच्या शरीरामध्ये इतक्या दिव्य शक्ती आहेत की तुम्ही स्पर्श केला तरी तो दगड उन्नत होतो. एवढ्या दिव्य शक्ती आहेत, पण आम्हाला माहीत नाही ना. तुमच्या देहामध्ये खूप दिव्य शक्ती आहेत, तुमच्या मनाला खूप ताकद आहे. हे तुम्ही नाही केलं तर तुम्ही स्वतःला स्वतःला क्षुद्र जीव समजून तडफडत मरत राहिला तर कोण सांभाळणार? मी दुःखी आहे, मी कष्टी असं नका म्हणू कधीही. मी व्यापक आहे, मी आनंदी आहे, मी सद्गुरू आहे, मी सद्गुरूची शक्ती आहे. मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं असं नका करू. जे मिळालंय ते दिव्यत्वाचं आहे. तुमच्या प्रारब्धाला कृष्णाने सुद्धा पांडवांच्या प्रारब्धात काही इंटरफेअर करू शकला नाही. त्यांना तर वनवास भोगावाच लागला. मग आम्ही कोण आहात? कृष्ण असून सुद्धा वनवासात जावं लागलं पांडवांना, तर आम्ही काय आहोत? तुमच्या जीवनातले जी प्रारब्ध आहे ती तुमच्या जीवनात जे रोग आहेत ते तुम्हाला ध्यान शिकवायला येतात. रोग झाला असं नका म्हणू. यातना झाल्या असं, ही तुला संधी दिली आहे, तुला उन्नत व्हायची चान्स दिलाय. रडत राहिलात मला अमुक झालं तमुक झालं किंवा माझे पैसे हरवले, माझं अमुक हरवलं, तर अरे ही तुला दिलेली जाणीव आहे. तू आता जागा हो. एक तुला झलक दिली आहे. जर का मी दुसऱ्या नजरेने पाहिलं तुझं काय होईल बघ, म्हणून तू जागा हो. म्हणून तू दुःखी होऊ नकोस. यातना झालं की अधिक साधना वाढव. कोणी बंधन पडलं तर त्या बंधनाचा उपयोग तू आत्मज्ञानासाठी कर. मी हे करणार नाही, मी ते करणार नाही, मी इथे भांडायला जाऊन तिथे भांडायला जाऊ असं नाही करून साधनेत नम्र होऊन जीव पडेपर्यंत काम करायचं. तुला जे काम करशील ते बाबांना अर्पण कर. तुला काम करायचंय. साधना म्हणजे काय? माणूस जपाला बसला आणि काहीच काम करत नाही, घरात सगळी घाण पडली आणि बाई बसली साधना नाही, याला काही अर्थ नाही. खोट आहे. घराकडे बघतच नाही, घर असंच कळकट मळकट जळमटलेलं आहे आणि माणूस साधना करतो. दगड डोळ्याने दिसत नाही का? चैतन्य नाही येते. साधनेचा अवडंबर नाही. आम्ही साधक आहोत असं सांगूच नका कोणाला. फक्त आम्ही सेवक आहोत असं सांगू. तुम्ही सेवक आहात हे कळलं पाहिजे. नम्रपणे सेवा करा. सेवेचा फायदा मागू नका. कितीतरी लोक आहेत, आम्ही एवढी सेवा केली, आम्हाला बेनिफिट पाहिजे, फलप्राप्तीची इच्छा झाली की साधना संपली. कुठेही फळ घ्यायचं नाहीये तुला. तुला फळ तो देतो. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला घरी जाऊन सांभाळता आणि म्हणतात आता प्रॉपर्टी द्या. अतिशय चुकीचं आहे. अतिशय चुकीचं आहे. सगळं पुण्यफळ मातीत गेलं. कुठेही काही मागू नका. कोणाचं काही घेऊ नका. एक चवली सुद्धा घेऊ नका. पण तुमचं आहे ते तुम्हाला पुरेसं आहे. नसती आज बांधू नका. भरपूर पैसे मिळावेत अजिबात नको. भरपूर देव मिळावा अशी आज की पैसा पडतो. भरपूर पैशासाठी धडपडू नका. भरपूर नाव मिळवण्यासाठी धडपडू नका. तुम्ही सुंदर साधना करा. स्वतःला एक्सपोज करू नका. सुंदर साधना करा. गाण्यात सुंदर गाणं गा. यूट्यूबवर टाकू नका. स्वतःला मोठं करायला महामूर्खपणा येतो. तसं केलं की साधना संपली. मी मोठा झालो की साधना संपली. मी मोठा होऊच नाही इच्छित. मी मोठा होऊच इच्छित नाही. मला तुझ्या चरणीच राहू दे. एवढा मोठा बलवान हनुमान रामाच्या ताकदीनं पर्वत ओलांडून आला, पण बसला रामाच्या पायी. ते तू केलंस. रामानेच केलं. ते बळ रामानेच दिलं. तसा हनुमान. सेवेचं काही बेनिफिट घेऊ नका. बेनिफिट घेतला की तो देव देत नाही. बेनिफिट स्वतःला वाहून टाका. देवाचं चरणाचं फूल व्हा. मग दिव्यत्व कसं फुलतं बघा. मग घरात आनंद. काही गोष्टी अपूर्ण आहेत त्या तुमच्या कर्माच्या आहेत. त्या हळूहळू निराश होतील. त्यासाठी रात्रभर जळत राहिला तर झोप येणार नाही, रोग निर्माण होईल. स्वतःच्या रोगाला स्वतः कारणीभूत होता आणि देवाला दोष देता असं नाही.
तुम्हीच देव आहात, तुम्हीच देव आहात, हे लक्षात ठेवा, डोक्यात घ्या. चित्र विचित्र विक्षिप्त ग्रंथ पारायण करू नका. कन्फ्युजन माझे शब्द आहेत का? मी देव पाहिला, तुम्हाला देव दाखवू शकतो. माझं खात्री आहे. तुमची खात्री किती आहे तो पक्क करा. माझ्या शब्दाला शक्ती द्या आणि तुम्ही ते फॉलो बघा. जागृती या आरती तुझा आरतीला आईला पण घेऊन जा. बाकीच्या आरत्या तुम्ही महादेवाला